आजच्या सभेला उपस्थित असणारे रुपाली चाकणकर, विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता लाट, नाना काटे, योगेश बहल, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, फजल शेख, मोरेश्वर भोंडवे, श्याम लांडे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, विशाल काळभोर, विनायक रणसुभे, यश साने, वर्षा जगताप, विजय लोखंडे, संजय अवसरमल, सतीश दरेकर, नारायण बरोडे, प्रकाश सोमवंशी, विशाल वाकडकर, गोरक्ष लोखंडे, फजल शेख, अनेक कार्यकर्ते इथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. इथं उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक नगरसेविका, सर्व माझे पत्रकार मित्र, विशेषतः ज्यांनी आपण सगळ्यांनीच पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला, परंतु विशेषतः वसंतराव बोराटे, त्याच्यामध्ये कविता लाट, अतिश बारणे, सागर बोराटे, विशाल आहेर, या सगळ्यांनी खूप चांगले कष्ट घेऊन हा मेळावा इथं आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचा मनापासून अभिनंदन देखील करतो. माझ्या महिला भगिनी पण मोठ्या संख्येने आल्यात, त्या भगिनी वर्गाचंही स्वागत करतो. आज खरं तर मी अजितला सांगितलेलं होतं की अजित, मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर दुपारून काही कार्यक्रम घ्या, परंतु काही अडचणीमुळे माझ्या सकाळचे 2 कार्यक्रम मला उपस्थित राहता आलं नाही. मी मगाशीच प्रेसला सांगितलं आणि त्याच्यातून दुपारून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 वेळेला नगरसेविका असणारी पौर्णिमा सोनवणे हिचं दुःखद निधन झालं. अजून 8 दिवस पण झाले नाही, 1 तारखेला झालं. आणि अतिशय एक चांगली कार्यकर्ती, परंतु काळाच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आणि त्याच्यातनं ती आपल्याला सोडून गेली. मी तिला सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, या घटना घडत असतात, पुन्हा त्या घरातही त्या कुटुंबांनी स्वतःला सावरायचं असतं. मी तशाच पद्धतीनं अप्पा आणि बाकीच्या सगळ्यांना तशा सूचना तिथं जाऊन मी, अजित, विलासराव, मी सगळ्यांनी केल्या. आज इथं आल्यानंतर राजन नायरचा पक्षप्रवेश होता. आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं कामगार नेते संतोष रामदास बेंद्रे, ते आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कामगार मित्रांचा आज पक्षप्रवेश होता आहे. त्याच्यानंतर शोभा पगारिया, नंतर डॉक्टर मेहबूबभाई सय्यद, त्याच्यानंतर कविता खराडे, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं अनेक, किंवा ज्ञानेश्वर कांबळे हे यांच्या सहकार्यातनं डॉक्टर मेहबूबभाई सय्यद पक्षप्रवेश करणार होते. मनीषाताई गटकाळ्यांच्या प्रयत्नातनं, सहकार्यातनं आणखीन काही कार्यकर्ते प्रवेश करणार होते. संगीताताई कोकणे यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्याने, आणि अर्बन सेल युवती समन्वयक मीराताई कांबळे यांच्या सहकार्यातनं असे वेगवेगळे पक्षप्रवेश होते. परंतु माझं भाषण झाल्यावर मी बाकीचे पक्षप्रवेश, आता आपण प्रायोगिक तत्वावर संतोष रामदास बेंद्रे यांचा पक्षप्रवेश केलेला आहे. मी त्यांचा आणि त्यांच्यानंतर पण ज्यांचा पक्षप्रवेश माझ्या महिलांचा, माझ्या बंधूंचा, माझ्या तरुणींचा होणार आहे, त्यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि त्यांना निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्याकडनं, अजित असेल, विलास असेल, योगेश असेल, नाना असेल, सगळेच माझे सहकारी असतील, माझ्या महिला भगिनी कविता असेल, बाकीचे सगळे शेमीताई पठाण असतील, इतर सगळ्या माझ्या भगिनी असतील, ह्या सगळ्यांच्याकडनं आमच्याकडनं चांगल्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली जाईल. आम्ही नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढे चाललेलो कार्यकर्ते आहोत. बेरजेचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये काम करताना करायचं असतं. या शहराच्या जडणघडणीमध्ये माझा अनेक वर्ष संबंध आला. ह्या शहराने मला पहिल्यांदा लोकसभेमध्ये पाठवलं.
आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला कामाची संधी दिली आणि त्याच्यातून अनेकांना आपण आमदार केलं, अनेकांना आपण खासदार केलं, अनेकांना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद, महापौर पद, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता, PCMT चेअरमन, वेगवेगळ्या विशेष समितीला पण, शिक्षण मंडळ, अशा अनेक ठिकाणी आपण कार्यकर्ते घडवण्याचं काम केलं. वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या जातीला सातत्याने बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, कारण ती आपली विचारधारा आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आले आम्ही घेतलं आणि नंतर शाहू फुले आंबेडकरांना च्या पुढे आम्ही नतमस्तक झालो, अभिवादन त्या चौघांना केलं. त्याचं कारण हे दाखवण्याकरता नाही, ही आपल्यावर संस्कार झालेले आहेत. आपण ज्या भागामध्ये लहानाचं मोठं झालेलो आहे तो भाग ह्या विचारांनीच पुढे चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं मला माझ्या सगळ्या मुस्लिम बांधव असतील, माझे आदिवासी असतील, बिगर आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, सगळे अल्पसंख्याक घटक असतील, भटके असतील, OBC असतील किंवा ओपन असतील, सगळ्यांना मला सांगायचं की गेल्या 30-32 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी नेहमी समाजातल्या शेवटच्या माणसाचा किंवा गरजवंतांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आज पण इथे येत असताना आजचा दिवस तसा बघितलं तर एक महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तसं बघितलं तर 6 जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करतो. पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना देखील मी अभिवादन करतो. सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. प्रत्येकाने आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये काहीतरी उज्ज्वल चांगलं सातत्याने ते समाज गेल्यानंतर देखील समाज ज्याची आठवण ठेवेल अशा प्रकारची कामं केलेली आहे. तो तुमचा माझा महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती थोडी वेगळी आहे. सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. काही वाचाळवीर थांबायला तयार नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. समाजाची अस्मितेबद्दल काही जण बोलतात. आज आम्हाला सरकारमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्याकरता काही भूमिका आम्ही घेतलेली आहे. 2 जुलैच्या जाहीर सभेमध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. प्रत्येकाचा काळ असतो. आता इथं अनेक माझे सहकारी बसलेत. विलास त्याचा साक्षीदार आहे, शमीम पठाण साक्षीदार आहे, योगेश साक्षीदार आहे, अनेक इतर पण सहकारी साक्षीदार आहे. सुरुवातीला 91 साली मी आलो होतो. इथं मोहम्मदभाई पण बसले, बाकीचे पण माझे सगळे सहकारी आहेत. अक्षरशः ती मंडळी त्या काळामध्ये तरुण होती. कोण एच मध्ये राहत होतं कॉलनीमध्ये, कोण कुठं भोसरीमध्ये राहत होतं, कोण पिंपरीला राहत होतं, कोण चिंचवडला राहत होतं. आणि या सगळ्यांना एकत्र करून आपण एक नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. आणि जे खेडे म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडला हिंडवलं जात होतं, तिथं संपूर्ण चित्र बदलण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं. मला तर या शहराच्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असल्यामुळं मी ज्या दिवशी खासदार झालो त्याच दिवशी माझ्या मनाला सांगितलं की तसं बघितलं तर आपण एकही काम न करता, त्यावेळेस नानासाहेब शितोळे होते, त्यावेळेस तात्या कदम होते, त्यावेळेस कविचंद भाट असतील, हनुमंतराव भोसले असतील, कितीतरी मी लोकांची नावं त्या ठिकाणी सांगू शकतो. ही सगळी जण त्या काळामध्ये प्रमुख नेते म्हणून या शहरामध्ये काम करत होते. रामकृष्ण मोरेंचं मार्गदर्शन होतं. काही बाबतीमध्ये अशोक मोहन, नाना नवले, अनंतराव थोपटे, ज्ञानेश्वर लांडगे हे सगळे नेतेगण त्यावेळेस काम करत होते. परंतु काळ बदलला. आता नवीन पिढी समोर बसलेली आहे, काही स्टेजवर देखील आहे. मित्रांनो, कुठेतरी समाजाची रीत आहे की कधी ना कधी वयस्कर लोकांनी थांबायचं असतं. मी कुणाचा अनादर करत नाही, मला सगळ्यांच्या बद्दल निश्चितपणे प्रेम आहे. पण काही जण आम्ही करतोय ना, काम करतोय ना, आम्ही कुठं कामात कमी पडलो तर सांगा ना. आज मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम करत असतो
त्यावेळेस मी महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून तिथं मंत्रालयात बसतो. एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण टीम वर्क करत असतो, काम करत असतो. काम करत असताना साहित्य, कला, संस्कृती यालाही प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो. आज आपल्याकडे 100वे मराठी नाट्य संमेलन भरतंय. भाऊसाहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. नेहमीच भाऊसाहेबांनी तरुणपणामध्ये देखील त्याला ती आवड असायची. आपल्या इथल्या मराठी नाट्य संमेलनाच्या संदर्भातली शाखा जी माझी पिंपरी चिंचवडची आहे त्याचा अध्यक्ष पण तोच आहे. त्यांना ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या सोडून दिल्या. आर्थिक 10 कोटीची मदत केली हे संमेलन महाराष्ट्रामध्ये होण्याच्या करता. त्याच्यामध्ये डीपीसी मधनं पण निधी दिला. दोन्ही आयुक्तांना सांगितलं कुठली अडचण येता कामा नये. दोन्ही सीपींना सांगितलं कायदा सुव्यवस्था नीट ठेवली गेली पाहिजे, स्वच्छता राखली गेली पाहिजे. ज्यावेळेस आपल्या कष्टकऱ्यांच्या उद्योग नगरीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं हा वर्ग आपल्याकडे येतोय, कलावंत येत आहेत, त्या क्षेत्रातले नावाजलेले गाजलेले मान्यवर येत आहेत, तरुण पिढीतले कलाकार येत आहेत, त्यावेळेस पिंपरी चिंचवडला साजेसच तो कार्यक्रम झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे. मित्रांनो, आज या शहरामध्ये काम करत असताना मी अनेकदा कार्यकर्त्यांशी बोलत असतो. आपण प्रत्येक बाबतीमध्ये बारीक बारीक सारी गोष्टी बघतो. अतिशय उत्तम सिटी म्हणून योगेश बल महापौर असताना, डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आपल्याला पुरस्कार मिळालेला होता. देशातली सगळ्यात बेस्ट सिटी म्हणून आपला नावलौकिक त्या ठिकाणी झाला. आम्ही आता मेट्रो आणतोय. वाहतुकीचे प्रश्न खूप गंभीर आहे. आपण चाकण रोडला जातो त्यावेळेस आपल्याला अक्षरशः नको नको होतं. मलाही त्याच्याबद्दलची काळजी आहे, कारण या जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना आपण पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं पुढे आणत असताना साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चाकण, रांजणगाव, MIDC आणि नाशिक रोडवरील वाहतूक समस्या कमी करण्याच्या करता मी गडकरींच्याशी अनेकदा बोललो. नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पुणे अहमदनगर रस्त्यावरची वाघोली ते शिरूर या तिन्ही मार्गावर आपल्याला त्या ठिकाणी 2-2 मजली ब्रिज करायचे. आपण रतन टाटांच्या नावाने ब्रिज केला. आपल्या पिंपरी चिंचवडकरांना वाटलं नव्हतं की असा डबल ब्रिज होऊ शकतो, परंतु त्याच्यातनं वाहतुकीची कोंडी सुटली. पहिला डबल ब्रिज आपण आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी केला. भोसरीचा ब्रिजचं तर सगळं विलासला काय घडलं ते माहिती आहे. 2 लेन होता तो आम्ही तिथं भूमिपूजन करत असताना 4 लेन केला. मी तर अनेकदा चांगले अधिकारी आणायचोच, परंतु या शहराच्या विकासाच्या करता सकाळी 6ला उठून आता उजाडतं 6:30ला, त्याच्यावर 6:30ला उठून ज्यावेळेस लवकर उजाडतं त्यावेळेस लवकर उठून अधिकाऱ्यांना घेऊन, पदाधिकाऱ्यांना घेऊन फिरायचो आणि त्या बाबतीमधली कामं सांगायचो आणि ती कामं आपण हातानिराडी करायचो. त्याच्यातनं ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलला. कोणी काही म्हणू देत. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपलं वाकड डेव्हलप झालं. रावेरचा परिसर असेल किंवा एकंदरीतच आपल्या चौबाजूंनी शहर वाढत असतानाचा परिसर असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या करता भामा आसखेडचं पाणी आपण आपल्या परिसराच्या करता मंजूर करून घेतलं. का तर पवना धरण आपल्याला कमी पडणार होतं, कारण लोकसंख्या वाढली. पूर्वी 1 आमदार होता आणि फार तर 25%. आता आपली लोकसंख्या 30 लाख झालेली. पाणी तर पाहिजे. एकटा पवना धरण पुरणार नाही म्हणून बाबा आसखेडचं पाणी मंजूर केलं. आपल्याला आज पत्रकार मित्रांनी पण मला प्रश्न विचारला की अजित पवार, इथल्या नद्यांच्या मध्ये काय अवस्था झालेली, किती प्रदूषण आहे, त्याच्या संदर्भामध्ये फेसाळलंय सगळं पाणी. पोल्युशन बोर्ड तेवढ्या पुरतं लक्ष घालतं. त्याच्यातला मूळ जो त्याच्या मागचं कारण आहे ते शोधलं पाहिजे. आपली शहरं, पुणे शहरं वाढल्यानंतर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट
STP त्याला शॉर्ट फॉर्म आहे, ते करायला पाहिजे. कारण धरणातलं चांगलं पाणी ज्यावेळेस म्हणजे पिंपरी चिंचवड कर पाहुणेचं घेतात, ज्यावेळेस वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं चांगलं पाणी माझे पुणेकर घेतात, त्यावेळेस त्यांचं वापरलेलं पाणी जे नदीला सोडलं जातं ते पाणी सगळं ट्रीटमेंट केलेलं पाणी नसतं. त्यामुळं पाण्यामध्ये प्रदूषण होतं, जलपर्णी वाढते. चांगल्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं की तिथं प्रदूषण होतं. त्याच्यावर ती पण कामं आपल्याला करायची. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, मी राजकारणा मर्यादित करणारा माणूस आहे. मी आज माझ्या कार्यकर्त्यांचा मेळावा अजितला, कविताला, बाकीच्या सगळ्या वसंतराव वगैरेंना घ्यायला सांगितलं. त्याचं कारणच आहे की आपल्याला उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जायचं. त्याच्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची केस आहे. तिचा निकाल तो सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. माझ्या ओबीसी समाजाच्या महिलांना, पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं म्हणून ती भूमिका आम्ही स्वीकारली होती. त्याच्या तारखा पडतायत, कधीतरी निकाल लागेल. आम्ही भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी असं सरकार केलेलं आहे. काही जण वेगवेगळी भूमिका मांडतात. आम्ही ज्यांना खासदार केलं, आम्ही जर पूर्णपणे पक्षामध्ये घेण्याचं काम मीच त्यांचं केलं. माझ्या घरनं प्रेसला मीच घेऊन गेलो. बिफोरला नाही म्हणत होते, मी म्हणलं मी करतो सगळं. मला म्हणलं की मी काही बघणार नाही. म्हटलं 3 तालुक्याचं मतदारसंघ, जुन्नरखेड, आंबेगावचं दिलीपरावला बघायला सांगतो, सगळं बघायला सांगतो, काही फक्त सही करा. आणि भोसरी, हडपसर आणि शिरूरचं मी बघतो. सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि आपण त्या ठिकाणी काम केलं. ही व्यक्ती नंतर वर्षापूर्वी मला म्हणली की दादा मला राजीनामाच द्यायचा. अरे म्हणलं असं का करतोय? लोकांची मुदत संपेपर्यंत तरी लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि हे आता आम्हाला सांगतात की आम्ही कुठेतरी त्या केंद्रामध्ये म्हणे काही लोकांनी त्याच्यामध्ये काय शब्द वापरला की महाराष्ट्राच्या अस्मितेचं आम्ही कधी होऊ देणार नाही. आम्ही काय महाराष्ट्राची अस्मिता तुकडं घाण ठेवली आहे? आमचे स्वभाव लोकांना माहिती नाही. आज देशामध्ये जे नेतेगण तुम्ही बघता, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाहीये. तुम्ही मला सांगा, इथे एकाने उठा आणि सांगा अजित पवार, नरेंद्र मोदींना हा पर्याय. मी ऐकायला तयार आहे. आहे कुणाची ताकद? 24 तासातले 18 तास काम करायचं. आज 9.5 पावणे 10 वर्षामध्ये देशाला जागतिक लेवलमध्ये वरच्या क्रमांकावर न्यायचं. आज जगाचा तुमच्या माझ्या भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग प्रचंड झालेले आहेत. उद्याच्या 12 तारखेला नावाशेवा ते शिवडीचं जवळपास 12-13 हजार कोटी रुपये खर्च करून त्याचं उद्घाटन आम्ही घेतोय. 50,000 कोटीची कामाची भूमिपूजन उद्घाटन त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही घेतोय. महाराष्ट्राच्या सर्वांगीण हिताकरताच आहे ना. आज तिकडे कोकणामध्ये रोरोची व्यवस्था, पर्यटन वाढवण्याच्या करता प्रयत्न करतोय. जेटी बांधतोय, त्याच्यातून तिकडे रेडी रस्ते त्या ठिकाणी करतोय. तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी आपल्या इथं पुण्याला जोडणारे रस्ते किती होते? आता तेच रस्ते किती पदरी झाले तरी रस्ते कमी पडतायत. मागे जात असताना आपल्याला नारायणगाव मध्ये, मनसरमध्ये, खेडमध्ये बाहेरनं त्या ठिकाणी जावं लागलं पाहिजे होतं. बाहेरचा रस्ता काढला तरी वाहतूक वाढतीच आहे. लोकसंख्या वाढतीये, वाहनांची संख्या वाढतीये. सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन तुमच्या माझ्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला होतं दरवर्षी. कारण माझ्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळं जीएसटी कुठनं किती येतोय, रजिस्ट्रेशन कुठं किती होत आहे, घरांच्या विक्री कुठं जास्त होतात, ह्याचा सगळा इव्हन त्या एक्साईजचे पण पैसे कुठनं जास्त येतात ते पण मला कळत असतं. ह्याच्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आणि हे काम करत असताना आज मला माझ्या अंगणवाडीच्या भगिनी पण भेटल्या.
त्यांचं पण काही दुखणं आहे. राज्य चालवत असताना प्रत्येकाचं काही ना काही समस्या असतात, दुखणं असतं, कामगाराचं असतं, अधिकाऱ्याचं असतं, अंगणवाडी सेविकेचं असतं, नर्सेसचं असतं. त्याच्यामध्ये आशा काय पण म्हणतो, आशा सेविका त्यांचं असतं, अनेकांचं असतं. आम्हाला राज्याचा कारभार करत करत ह्याही गोष्टी सोडवाव्या लागतात. ही आपल्याच भगिनी आहेत, आपलीच पुरुष मंडळी आहे. नोकर भरती त्या ठिकाणी चाललेली आहे. आता कालच पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली. 8 लोकांना रातोरात त्या ठिकाणी अटक केली पोलिसांनी. तुम्ही पाहिलंय, त्यांच्याच टोळीतल्या कुणीतरी ते केलेलं आहे. येईल पुढं, दूध का दूध, पाणी का पाणी. आज येताना अजितनं मला सांगितलं की दादा, आपल्याला काही हाऊसिंग सोसायटीच्या शिष्टमंडळांना भेटायचं. त्याच्या संदर्भात काही पीएमआरडीच्या हद्दीत येतात, पीसीएमसी आणि पीएमसीच्या हद्दीत येणारे प्रश्न आम्ही दोन्ही कॉर्पोरेशनला विश्वासात घेऊन सोडू शकतो. पीएमआरडीच्या पण आता परिस्थिती सुधारली. मध्ये मला सगळा अभ्यास करत असताना वाटलं की आपल्या प्राधिकरणाची सध्या आता गरज नाही. सुरुवातीला प्राधिकरणाची गरज होती, तोपर्यंत आपण प्राधिकरण चालवलं. आता प्राधिकरण पीएमआरडी मध्ये मर्ज केलं, काही प्राधिकरणाचा भाग कॉर्पोरेशन मध्ये मर्ज केला. लोकांना 3-3 ठिकाणी जाण्यापेक्षा कमीत कमी ठिकाणी जाऊन लोकांची कामं कशी करता येईल, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माझ्या लोकांच्या करता कसा राबवता येईल, हा प्रयत्न एकनाथराव देवेंद्र मी करतोय आणि त्याच्यात आम्ही पुढे जातोय. ह्या सोसायट्यांनी पण येताना मला काही निवेदन दिलेले. काही ठिकाणी बिल्डरनी इमारती बांधल्या, पैसे मिळवले, पहिले काही दिवस पाणी दिलं, आता टँकर बंद करून टाकले. तुमचं तुम्ही बघा. काही ठिकाणी दफनभूमीचा, स्मशानभूमीचा प्रश्न आहे. लोकसंख्या वाढती तसं ह्याही सुविधा द्याव्या लागतात, त्या टाळून चालत नाही. ह्या जगात आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी काळाचं, नियतीचं बोलवणं आलं तर जायचंच आहे. कुणीही देखील अमर होणार नाहीये. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या संदर्भात मी आता माझा ऑफिसचा एक माणूस पण सोमवारी असतो, कधी असतो, सोमवारी विकास पाटील असतात. त्याच्या संदर्भामध्ये मी अजितला, विलासला, नानाला, योगेशला, प्रशांतला या सगळ्यांना सांगितलं की बाबांनो, मी दर आठवड्याला पुण्यात असतो. काही आपले सार्वजनिक, मी युवकांना पण सांगेन, युवतींना पण सांगेन, महिलांना पण सांगेन, सार्वजनिक प्रश्नाच्या करता जरूर मी सर्किट हाऊसला असल्यानंतर या. मी ताबडतोब त्या अधिकारी बोलून घे आणि मी त्यांना सांगेन हे प्रश्न हे सुटणार का नाही सुटणार, किती दिवसात, इतक्या दिवसात, तिथं तारीख लिहा आणि मला प्रश्न सोडून द्या. अशा पद्धतीनं केलं काम अधिकाऱ्यांकडनं करून घेण्याची देखील क्षमता आणि ताकद असावी लागते. हे काही येड्यागाबाळाचं काम नाहीये. आणि त्याच्यामुळं माझ्या मुस्लिम बांधवांची असू, माझ्या शीख बांधवांची असू, माझ्या कुठल्याही घटकाचे असू, आज पुरवणी मागण्या देताना मी माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला, मौलाना आझाद मंडळाला जास्त निधी दिला. रेकॉर्ड बघा. मी अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. मी नुसतं शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा सांगत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने आम्ही जाणार असं सांगत नाही. आम्ही ते कृतीत करतोय. आमची तेवढी क्षमता आहे. आज काही जण म्हणत असले की बाबा हे तिकडे दिल्लीला जातात, अमुक करतात. दिल्लीला आम्ही केव्हा जातो? जर केंद्राच्या अखत्यारीतले प्रश्न असतील तर दिल्लीला जावं लागेल ना, सोडून घ्यावे लागतील ना. राज्याच्या अखत्यारीतले प्रश्न इथंच मंत्रालयामध्ये बसून आम्ही सोडवतो. त्याकरता दुसरीकडे जाण्याची काय आम्हाला गरज नाही. आणि आम्ही आज काय राजकारणातले काही नौखे आहोत काय? आम्हाला 30-32 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही आम्हाला ओळखता, आम्ही तुम्हाला ओळखतो. नवी पिढी आपल्याला घडवायची. आणि हे करत असताना या शहरातलं आता तर प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट इथं जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन मधनं, म्हणजे JNNURM, हे पैसे आणताना आपण इथली झोपडपट्टी विरहित, झोपडपट्टी निर्मूलन करून त्यांना चांगली घरं द्यायची. आपण चांगली घरं द्यायचा कार्यक्रम घेतला की नाही, राबवलं की नाही, त्याच्यामध्ये कुठं आपण कमी पडलो का?
पाणी मंजूर करायला आपण कमी पडलो का? रस्त्यांचं जाळविण्याला आपण कमी पडलो का? त्याच्या संदर्भात एक झालं, विमानतळाच्या बाबतीमध्ये थोडंसं चाकणला घ्यायचं, खेडला घ्यायचं का पुरंदरला घ्यायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं उशीर झालाय, त्याची खंत आम्हाला आहे. परंतु कुठं ना कुठं विमानतळ करावंच लागेल. आताच्या विमानतळामध्ये जास्त विमानं उभी राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. ती जागा विमानतळ विभागाकडनं, हवाई उड्डाण विभागाकडनं घेतलेली. त्याच्यातली काही जागेमध्ये आपलं विमानतळ संरक्षण विभागाचं आहे, त्याच्यावर संरक्षण विभागाला पण परवानगी घ्यावी लागली. त्याकरता दिल्लीला जावं लागतं. दिल्लीतले प्रश्न आज मेट्रोच्या बद्दल हे सगळे अण्णा बनसोडे सगळे कार्यकर्ते सांगत होते, दादा निगडीपर्यंत गेलं पाहिजे, निगडीचं मंजूर करून घेतलं. आता इकडनं कात्रज पर्यंत गेलं पाहिजे, स्वारगेट पासून कात्रज पर्यंत टनेल करावं लागतोय, ते आपण त्या ठिकाणी करायचं मंजूर करून घेतलेलं आहे. अजूनही रेल्वे मेट्रो कुठं कुठं वाढवावी लागते, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय. लोकांची विकास कामं करण्यातच खरी निष्ठा दाखवण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. मजबूत संघटना ही पक्षाची खरी ताकद असते. म्हणून तुम्ही आपल्या पूर्वीच्या काळामध्ये 128 वॉर्ड होते, मध्ये निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस 139 झाले. 128 वॉर्ड होते त्यावेळेस तुम्ही जे निवडून आला त्यावेळेस 32 प्रभाग होते, 4चा प्रभाग, 32 गुणे 4 128. त्याच्यानंतर 139चे वॉर्ड रचना केली, त्याला 3चा प्रभाग केला आणि त्याच्यातून त्या निवडणुका होणार होत्या. पण ती अडचण आलेली मी तुम्हाला सांगितलं. आपण सतत जागृत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणी काही अफवा उठवतं, कुणी काही खोटं सांगतं. आता बातमी लावली काय, तर अजित पवार ससूनला असताना एका आमदारांनी एका पोलिसांना मुस्कारीत मारली आणि अजित पवारांनी दुर्लक्ष केलं. मी करू शकतो का दुर्लक्ष? मी तिथून निघून गेल्यावर ते घडलं आणि आम्हाला कळल्यानंतर त्याच्यावर FIR करायला लावली. सत्ताधारी पक्षाचा आमदार असला तरी कायदा हातात जर घेतला, संविधानाचा जर कुणी अनादर केला, घटनेच्या बाबतीमध्ये कुणी तिथं मान सन्मान ठेवला नाही तर त्याचा मुलायजा केला जाणार नाही. FIR दाखल केली, FIR मध्ये सगळं पुढे येईल. पण अजित पवार असताना ते झालं. अरे उगीच काय उचलली जीभ लावली टाळायला. काय त्यांना फार शिंगा आल्यासारखंच वागायला लागलं. हे वागणं बरं नव्हतं. मेट्रोलाही मी सतत पैसे देतोय. त्या पुण्याच्या एकट्या प्रवक्त्यांनी सांगितलं एका पक्षाच्या, पुण्याला पैसेच आले नाही. अरे पैसे देण्याचंच माझ्या हातात असताना पुण्याला पैसे काय येणार नाही? तिजोरीच आपल्या हातात आहे ना. त्याच्यामुळं पैसे देताना म्हणतात ना, आम्ही ग्रामीण भागात वाढपी ओळखीचा असला की जेवण पोटभर मिळतं. आता वाढपीच मी आहे ना, मी कसं आपल्याला कमी देईन? मी इतरांना पण देईन, पण तुम्हालाही समाधान करीन, कारण त्याच्याकरता जनतेने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. कुणी मला उद्याच्या काळात म्हणता कामा नये की यानं फक्त पुणे पिंपरी चिंचवडच बघितलं, आमच्याकडे विचार केला नाही. आम्ही सांध्यापासून बांध्यापर्यंत बघत असतो. याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. उद्या नदी सुधारचा कार्यक्रम असेल, त्याच्यात केंद्राचा राज्याचा निधी देण्याचं काम असेल. पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारामध्ये घेऊन नवीन जलस्रोत निर्माण करण्याचं काम असेल. विद्रूप झालेलं शहर काही काही बाबतीत मी आता पण कुठं डिवायडर मध्ये झाडं जाळाले असेल, मातीच असेल, झाडं लावली नसेल तर मला ते अजिबात सहन होत नाही. तिथं मी संबंधितांना ताबडतोब झापण्याचं काम करतो. ते आपल्याला शहर पुन्हा सुंदर बनवायचंय. समाविष्ट गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज हे आपल्याला द्यावं लागणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात काही गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. तळवडे IT परिसर आणि चाकण MIDC कडे जाणारे तळवडे येथील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावे लागतील. संरक्षण विभागातनं जागा घेताना एवढा त्रास होतो, ह्या सगळ्यांना विचारा. एवढा पाठपुरावा करावा लागतो. मग ते सांगतात एवढी जागा घेता, एवढं बांधून द्या, एवढं वॉल कंपाऊंड करून द्या, करावं लागतं. संरक्षण विभाग आपल्याच देशाचं संरक्षण करतोय.
सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्याच्या करता धोरणात्मक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. माझी अजित तू असशील, नाना तू असशील, अण्णा, विलास, सगळ्या महिला सगळ्यांना सांगणार, एकदा माझ्या उपस्थितीमध्ये सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्याच्या करता एक मीटिंग लावा. त्याच्यामध्ये कोण कोण लागेल ते मला सांगा. पोलीस सीपी लागेल का, कलेक्टर लागेल का, आयुक्त लागतील का, विभागीय आयुक्त लागतील का, जे कोणी लागतील ते MSEBची लोक कुणाची, त्याची यादी करा. साधारण काय समस्या आहे त्याच्यामध्ये सगळीच पलटण बोलू नका. त्यांचा चेअरमन सेक्रेटरी दोघं चौघं असे बोलवा आणि त्याच्यातनं जेवढा कामाचा निपटारा नियमात बसून करता येईल ते आपण सांगू. हे काम तुमचं होईल. जे काम होऊ शकणार नाही हे तुम्हाला तुमच्या सोसायटी अंतर्गत करावं लागेल. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ आणि ते लवकर करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला टेस्ट मॅच नाही खेळायची 2020. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. एज्युकेशन हब संदर्भात PMRD कडनं पुढाकार घ्यायचा. आता PMRDचा DP जवळपास फायनल मी करत आणलेला आहे. म्हणजे ते करतायत. मी त्याला आता शेवटचा पालकमंत्री म्हणून पाहणार आहे आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या पुढे सादर करणार आहे. अजून कुठली गोष्ट राहिलेली असेल तर आत्ता आपल्या हातात आहे ते पहा. हे तुला विकास म्हणजे तुम्ही जर बिल्डर असाल, तुमचे जर प्लॉट असतील तर स्वतःच्या प्लॉटचं आरक्षण काहीतरी काढणं घालण्यामध्ये तसं नाही करायचं. सार्वजनिक बाब आपल्या शहराच्या उद्यानाच्या, क्रीडांगणाच्या, दफनभूमीच्या, स्मशानभूमीच्या, भाजी मंडईच्या, शाळेच्या, कॉलेजच्या, MSEBचं सबस्टेशन वगैरे हे असली जी कामं आहे त्या कामाच्या योग्यतेचं जे असेल ते त्या ठिकाणी सांगा. तशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये करू. हे जे काही आता वेगवेगळे वाचाळवीर बोलतात त्यांनी काही केलं नाही. आता यांची टिवटिव सुरू झालेली आहे. काहीतरी बोलतून अमुक तमुक चाललेलं आहे. मित्रांनो, त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय विचारपूर्वक पुढे गेलं पाहिजे. ह्या शहराचा विकास करताना जसं मी मागं आल्यानंतर नेहमी यांना सांगायचो पुढची 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे. हे मी कधी सांगितलं 91ला. 91 25 झाले किती वर्ष बघा. आता तर जवळपास 32-33 वर्ष झाली. त्याच्यामुळं इथून पुढे देखील पिंपरी चिंचवड शहर जागतिक नकाशावर आता आलंय. जेवढा मी कुठल्याही माझ्या राज्यातल्या किंवा बारामतीवर लक्ष ठेवतो तेवढंच माझं आवडतं शहर म्हणून पिंपरी चिंचवड त्या ठिकाणी ओळखलं जातं. इथं पण मी लक्ष ठेवू नये. त्यामुळे या ठिकाणच्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांना आपली संघटना बळकट करण्यासाठी मतभेद न करता एक दिलाने कामाला लागण्याचं आव्हान मी आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं करतो. कधी कधी आता महिला युवती आपण संधी दिली. कधी कधी महिला येतात, दादा मला विश्वासातच घेत नाही, दादा माझं नावच घेत नाही, मला बोलवतच नाही. महिलांनो, तुम्हाला आज संधी मिळालेली आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला 33% जागा मिळाल्या, बरोबर ना? तेवढ्या संधी मिळणार आहेत 29ला खासदार आमदार. आता मायात आहे नुसतं नगरसेविका नाही, खासदार आमदार. तर ह्या पद्धतीनं संधी मिळते. तुम्ही त्या संधीचं सोनं करा ना. अरे घरात पण भांडायला लागतं. हिनं असं केलं तिनं तसं केलं. आम्ही पुरुष मंडळी कधी तक्रार करतो का? आम्ही तक्रार केली तर अँटी चेंबरमध्ये घेऊन काय करायचं ते करून टाकतो आणि बाहेर आल्यावर आमचं काय नाही असंच गाळ चोळत आमचं काय नाही झालंच नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझी विनंती आहे की एक परिवार आहे, एक कुटुंब आहे. अनेक नाना ढंगाची, नाना रंगाची, नाना जातीची अशी अनेक माणसं ह्या शहरामध्ये
व्यापार करण्याच्या करता, नोकरी करण्याच्या करता, पोटाची खळगी भरण्याच्या करता, कुठेही आता पौर्णिमा आपल्यातनं गेली, तिचं कुटुंब जळगावमधनं आलं, मूळ जळगावचे, जळगावमधनं येऊन इथं ते स्थायिक झाले आणि मग त्यांचा परिवार वाढला. कोण खानदेशातनं आलंय, कोण विदर्भातनं आलंय, कोण कोकणातनं आलंय, कोण पश्चिम महाराष्ट्रात आलंय. आता पूर्वी मी ज्यावेळेस इथं खासदार झालो त्यावेळेस गाववाले आणि बाहेर गेले, त्यावेळेस गाववाल्यांचं लय वर्चस्व असायचं. अरे विलास काय, लक्ष्मणा काय बाबा तुझं म्हणणं आहे, सारखं यांच्या पुढं मला वाकावंच लागायचं. पण आता त्यांच्यापेक्षा तुमची इतरांची संख्या एवढी वाढली की आता त्यांना आम्हाला घेऊन तुमच्या पुढं वाकावं लागते. गमतीचा भाग जाऊ द्या, सांगायचं तात्पर्य की काळानुसार वेळेनुसार बदल होत असतात. ही लोक का आली, माझ्या मराठवाड्यातली, माझ्या जामखेडची, माझ्या बीडची, माझ्या सोलापूरची, माझ्या उस्मानाबाद धाराशिवची, का तर तिथं दुष्काळ पडतो, दुष्काळ पडल्यानंतर तिथं माणसाला जगणं मुश्किल होतं, पाणी प्यायला नसतं, म्हणून ती आली. तिथंच सगळ्या सुविधा असतात तर ती आली नसती. कष्टकऱ्यांची नगरी, कुठंतरी हाताला काम मिळेल, टेल्को किंवा आपले बजाज, मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या भागात, त्या उद्देशाने आली. संपूर्ण चित्र बदलत होतं. आज देखील तुम्ही बघा, आपल्या पिंपरी चिंचवडच्या पलीकडं आळंदी, चाकण, ह्या सगळ्या भागाची लोकसंख्या किती वाढली. तिथे एक महानगरपालिका होईल. इकडच्या बाजूला पण वाघोली, मांजरी, लोणी काळभोर, उरई कांचन, हा सगळा भाग, लोणीकंद, हा सगळा घेतला ना, तिथे एक महानगरपालिका होईल. 5 लाखाची लोकसंख्या पुढे गेली की महानगरपालिका होती. हे आपल्याला चर्चा करून लोकांच्या संमतीने करावं लागेल. काही जण आता कचऱ्याची समस्या, काही ठिकाणी कचऱ्याची समस्या झाली, आम्हाला या शहरात राहायचं पण कचरा आमच्याकडे नको, सगळ्या त्या कचऱ्याला जाऊ द्या तिकडं, जाऊ द्या तिकडं. अरे कचऱ्याने जायचं कुठं, मग कचरा करू नका. म्हणजे कचरा कुठं जायचा प्रश्नच येणार नाही. तुम्ही कचराही करणार आणि म्हणणार आमच्या इथं नाही टाकायचा, ती तिकडं घेऊन जावा. जसं पाणी चांगलं घेताय आणि खराब नदीला देताय सोडून, आणि खालचे त्यांचे काय अवस्था होत असेल. अरे आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. संघटनेमध्ये देखील कुठल्याही परिस्थितीत अंतर्गत कलह न करता एक दिलानी संघटना बळकट करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज युवकांनी खूप चांगलं स्वागत केलं. आज स्वागत करत असताना म्हणले बैलगाडीतच बसा. अरे म्हणलं बैलगाडी माझ्या आजोबाच्या काळात होती, माझ्या बापाच्या काळात होती, आमच्या काळात थोडी आम्ही चालवली, नंतर ट्रॅक्टर आला. ती बैलगाडी पुन्हा माग कुठं घेऊन चालला, नाही नाही आता बैलगाडीतच बसा. म्हणलं शहाण्यांनो, मी बसलो नाही. ते का बसलो नाही, तुमचा कुठंतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही. ती बैल तर अशी जोरात खिल्लार होती, काही विचारताच सोय नाही. आणि वरनं त्या JCB मधनं फुलं, ती फुलं बैलावर पडली, बैल बिथरला असतं तर काय झालं असतं. किंवा त्या रेटारेटीत ती बैलाच्या अंगावर कोणी गेलं असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली व्हावी लागली असते, कार्यक्रम रद्द करावा लागला असता. अरे बैल जोडी, बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसते, तिथं झर कुठंही कुठं बैल घेऊन नको जाऊ. आता हे शहरातनं बैल बाहेर काढली आणि तो पुन्हा शहरात बैल आणतो. बैल आपला मानाचा आहे, आम्ही बैलपोळा साजरा करतो, त्याची पूजा करतो, अर्चा करतो, सगळं काही करतो. पण उत्साहाच्या भरात आपण जे करतोय त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप घडणार नाही ना. इकडे अजित पण नाही, बसा दादा, बसा बसाव दादा, विलास नाही दादा बसा. ही तर म्हणजे त्यांनी तरी सांगायचं, अरे ही परिस्थिती नाही, जरा सबुरीनं घ्या. सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा. अरे मी म्हणत होतो बसा, हीच बा बसला नाही. ती ऐकतोय कुणाचंच ऐकत नाही. आपल्याला माहिती आहे ही शहाणी. नाना पण बसा ना दादा. म्हणलं गाडीला वरचं ते ओपनचं असेल ती गाडी आण,
त्याच्यातनं असा वरनं उभा राहतो आणि म्हटलं त्याच्यातनं जाऊ. ती गाडी काय आम्हाला मिळाली नाही. त्या शेवटी चालत चालत आलो आणि आपला आलो बाबा तुम्हाला भेटायला. तर त्याच्यामुळं पोरावो फेटा बांधायचा होता बांधला ना. त्याच्यामुळं आता पहिलं परत बैलगाडी आणू नका, नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बसव. घोडा तिकडं अजित पवार तिकडं. तसलं काही करू नका, मला घोडा बिडा लावायला लावू नका. त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ काढू नका, म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका. असं हे सगळं आपलं गणित आहे. मित्रांनो, आपल्याला कुठंही जी काही अजून आपल्यापासून बाजूला आहे त्यांनाही आपलंसं करा. आपण ह्या शहराचाच विकास करतो. हे बाकीचे जे कोणी येत आहेत ना, अरे आम्हीच दादाला परवानगी दिली होती म्हणून दादा करत होता, त्यांच्या परवानगीने मी करायला लागलोय. माझ्या मनात आलं की मी करतो. हे काही नाही, नुसते काहीतरी काहीतरी टिवटिव करतील. आपण जोमाने आपल्यातली पण तरुण पिढी तयार करू, चांगल्या महिला युवती चांगल्या पद्धतीनं तयार करू. या शहराला एक विश्वास देऊ की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता हेच या शहराला अजून गतीनं पुढे नेण्याचं काम करू शकतात. दुसऱ्याचा घास नाही, घास दुसऱ्याचा आवाका पण नाही आणि घास पण नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. कारण आपल्यात तेवढी धमक आहे, ताकद आहे. हे जेवढ्याच तेवढे येतील आणि बोलघेवड्यासारखं बोलून जातील. आपल्याला तसं नाही. आपल्याला सतत एकमेकांना भेटायचं आहे. आणि ह्याच्यातून बोलत असताना काही मुद्दे राहिले असतील तर त्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. अनेक सहकारी आपल्याकडे यायला तयार आहेत. त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. जसं मगाशी मी संतोष रामदास बेंद्रेंचं सांगितलं, अनेक वेगवेगळ्या सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळे होते त्याच्यामध्ये. आता मात्र वेगवेगळे ओबीसी समाजाचे मेळावे चालले, मराठा समाजामध्ये काही नेते तयार झाले, धनगर समाजाची काही मागणी आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे, अनेक समाजाचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे, इथं बसणाऱ्या सगळ्यांना आहे. परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे. पृथ्वीराज बाबांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं 16% आणि 5% मुस्लिम समाजाला. दुर्दैवाने ते टिकलं नाही, हायकोर्टातच ते रद्द झालं. देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं, ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, हायकोर्टात टिकलं पण तिथं टिकलं नाही. शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे. उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेलं आहे, त्याचं आपण पालन करतोय, त्याच्यामध्ये ते बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय काही शोधला पाहिजे, दुसरा मार्ग काढला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतोय आतापर्यंत 52% आरक्षण आणि इकॉनॉमी विकर सेक्शन त्यांच्याकरता 10%, असं 62% आरक्षण की ते 10% सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे. त्या 62% आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जे मागे सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं ते पुन्हा फेटाळू नये अशा पद्धतीनं अभ्यास चाललेला आहे. मागास आयोग अभ्यास करताय, माजी न्यायाधीश अभ्यास करताय, यंत्रणा कामाला लावलेली. हे बघून घ्या ना, हे समजून घ्या ना. हे पण मला तुम्हाला सांगायचं, आपला तर पिंपरी चिंचवड मिनी भारत आहे. सगळ्या जाती धर्माची लोक इथं राहतात, कुणी राहत नाही असं नाही. इथं ख्रिश्चन असतील, इथं मुस्लिम असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, सगळे घटक आणि सगळ्या देशातल्या प्रत्येक प्रांतातले लोक इथं राहतात. आणि आपण सगळेजण एक भारतीय म्हणून एकमेकाला
सावरून घेतो, समजून घेतो, आधार देतो आणि कामामध्ये मदत करतो. याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि तशा पद्धतीनं पुढं आपण गेलं पाहिजे. कुणी पण मान सन्मान प्रतिष्ठा, माझं नावच टाकलं नाही, माझा फोटोच दिसत नाही, यावेळेस तरी वेगळीच 5 फोटो दिसायला लागले, ह्याच्यात बाकीचे फोटो कसे गेले, असं विलासचा फोटो दिसत नाही, इथं कुठे गेले, असं विक्रमनी मनात आणू नये. त्याच्या संदर्भातले कार्यकर्त्यांना वाटतं फोटोमध्ये वगैरे काही नसतं, पण कार्यकर्त्यांनी पण सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, आदर करा, मोठ्यांचा आदर करा, बाकीच्यांचा आदर करा. ही आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या बापदाद्यांची, आपल्या पूर्वजांची आपल्याला शिकवण आहे. ह्याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होतोय आणि मोदी साहेब हे विकासाचं मोठं विजन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला देशाचा जसा विकास करायचा आहे तसा आपण महाराष्ट्राचा पण विकास त्या ठिकाणी करूया. काहींची कोलेकोई करणाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही तर जसं सकाळी उठायला घड्याळाचा गजर कसा लावतो तसं काहींचं सकाळी 9-10 वाजले की गजर होतोच आणि कोलेकोई सुरूच होती आणि विनाकारण काहीतरी बडबड करायची, तोंडाची वाफ घालवायची असल्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या मुला मुलींचं भलं कशात आहे, आपलं भलं कशात आहे, आपला सर्वांगीण विकास कशात आहे, महामानवांच्या विचारावरच आपली पक्षाची वाटचाल आहे. त्याची कास आपण सगळेजण धरूया. आपलं विजन क्लिअर आहे. आपण त्याच्यामध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर मी सरळ सांगतो हे होणार नाही, हे समजून घ्या, आणि ही होणार चांगली असेल तर ही होणार, आपण करणार. अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. शब्दाचा पक्का अशी माझी आज महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. तशाच पद्धतीनं आपण आपल्याही भागामध्ये काम करूया. आज पक्षामध्ये जे आलेले आहेत किंवा जे येणार आहेत त्यांना कधी कोणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सर्व संघटनांना सोबत घेऊनच आपण पक्षाची वाटचाल करू. ज्यांना पक्षामध्ये आज घेतलं जाणार आहे त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न कवितांनी, अजितनं आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे. सर्वांच्या विचारातनच मी काही एकट्याने ठरवून महायुतीच्या सरकारमध्ये गेलो नाही, सर्वांच्या विचारांनी गेलो. आज जवळपास 63 आमदारांपैकी 50 आमदार माझ्याबरोबर आले. याचा अर्थ काहीतरी परिस्थिती बरी आहे म्हणूनच त्यांनी विचार केला असेल ना, का नसेल केला विचार. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात सरकार बनवत असताना सगळ्यांना संधी दिली. मुस्लिम समाजाला संधी दिली, मुश्रीफांच्या रूपाने, आदिवासीला संधी दिली, बाबा आत्रामच्या रूपाने, मागासवर्गीयांना संधी दिली, संजय बनसोडेच्या रूपाने. सरकारमध्ये एक पण महिला नाहीये. आदिती तटकरेंच्या रूपाने महिलेला संधी देखील कॅबिनेट मिनिस्टर म्हणून दिली. आज भटके वंजारी समाज तिथं धनंजय मुंडेला संधी दिली. ओबीसी मध्ये भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली. ओपन मध्ये मी आणि दिलीपराव तिथं आलो. अनिल भाईदासला त्या ठिकाणी संधी दिली. समाजातल्या आणि मराठवाडा घेतलाय, विदर्भ घेतलाय, कोकण घेतलाय, पश्चिम महाराष्ट्र घेतलाय. सगळ्या भागात जागा कमी होत्या पण त्याच्यात जेवढं काही घटक सामावून घेता येईल. मी नुसतं शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगत नाही. मी पहिली कृती केली, 2 तारखेला त्यांचा शपथविधी केला आणि नंतर तुमच्या समोर आलो. कुणाला घ्यायचं काय घ्यायचं तर ते तर माझ्या हातात होतं. ह्या पद्धतीनं काही चांगले तेवढ्याच ताकदीचे राहिलेले आपण त्यांना पण कुठं कसं सामावून घ्यायचं, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे ह्याच प्रयत्नात आपण आहोत. पक्षाच्या ध्येय धोरणांची आणि पक्षाच्या विचारांशी कधी तडजोड केली जाणार नाही, हे पण मी पुन्हा तुम्हाला निक्षून सांगतोय. महाराष्ट्राचा विकास हाच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा. पिंपरी चिंचवडचा विकास हाच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा. हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र ओबीसींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ह्या कुणालाही धक्का न लावता तिकडं आरक्षण त्या ठिकाणी द्या, ही आमची भूमिका आहे. सामाजिक सलोखा हे सुसंस्कृत राज्य आहे
अशी महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही ओळख आपल्या सर्वांना टिकवायची आहे, वाढवायची आहे. त्यामुळं कुणाच्या तरी प्रक्षोभक भाषणाला बळी न पडता आपली फरफटत होऊन देऊ नका अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे. आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं, समाजामध्ये फूट पाडण्याचा जर कोणी प्रकार करत असेल तर ते चुकीचं आहे. ती चूक समजून घ्या. त्याच्यामध्ये वेळ नीटपणे ओळखा, हे पण मला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि या राज्याच्या विकासाच्या करता सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आम्ही पुढे चाललेलो आहे. समाजातल्या वंचित, दुर्बल यांच्या प्रगतीचा विचार आम्ही करतोय. संघर्ष करणं आणि संकटाशी लढणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. पिंपरी चिंचवडकरांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती उभी आहे आणि जसं गेले अनेक वर्ष, 25 वर्ष हे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमय होतं, तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता आता आपण सगळेजण बूथ वाईज कमिट्या करून, प्रत्येक बूथ 10 युथ नाही 25 युथ वेगवेगळ्या समाजाचे, बाहेरचे आतले बाहेर न आलेले असे, तीच गोष्ट कविता महिलांच्या बाबतीमध्ये आणि तीच गोष्ट अजित तुझ्या बाबतीमध्ये, आणि सगळ्यांनी त्यांना साथ त्या बाबतीमध्ये दिली पाहिजे. राष्ट्रवादीचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करा. हे वर्ष निवडणुकीचं आहे. नेटानी काम माझ्या सहित तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. अनावश्यक अशा प्रकारचा संघर्ष आपल्याला टाळावा लागणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यावर आपल्याला सगळ्यांना भर द्यावा लागणार आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण सगळेजण एकमेकाला आधार देण्याचं काम करू, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घराघरामध्ये पोचवा, त्यासाठी आपण जीवाचं रान करा. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं, संयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्यांच्या सोबत राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील तो अशाच घटकाच्या बरोबर राहील. तरुणांचा, तरुणींचा, बेरोजगारांचा पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याच्या करता अतिशय अथक प्रयत्न करेल आणि त्याच्यातनं मार्ग काढेल, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि तसंच संतोष महेंद्रांच्या बरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.